नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीमध्ये. आणि आज आपण शिकणार आहोत आयन बटरफ्लाय स्ट्रॅटेजी काय असते. ठीक आहे. आयन बटरफ्लाय स्ट्रॅटेजी ही सेलर्ससाठी सगळ्यात ॲग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी, सगळ्यात मॅक्झिमम रिटर्न देणारी असू शकते, म्हणजे आहेच. तर आपण त्याच्याबद्दल आज बघू. आपण याच्यावर एक मी रील बनवलं होतं, हिंदीमध्ये टाकलं होतं. आपल्या तुम्हाला इंस्टाग्रामच्या चॅनलवर मिळून जाईल. आपल्या यूट्यूबमध्ये पण टाकलेलं आहे मी. पण हा थोडा त्याचा डिटेल व्हिडिओ आहे, पण इंट्रोडक्शनवाला व्हिडिओ. ह्याची ॲडजस्टमेंट, ट्रिपल आयन बटरफ्लाय कसा करू शकतो आपण वगैरे, हे सगळं नंतरच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल, कारण त्याला थोडंसं एक्सप्लेनेशन भरपूर लागेल. तर हा व्हिडिओ जो आहे तो आयन बटरफ्लायच्या पूर्ण इंट्रोडक्शनचा लेवल आहे. स्टॉप लॉस लेवल्स मी सगळे याच्यामध्ये सांगणार आहे. सेन्सिबल वापरून सांगणार आहे. तर चला आपण जाऊया आपल्या स्क्रीनवर. तर मित्रांनो, इथं आयन बटरफ्लाय जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली, काय नाव आहे याचं? आयन बटरफ्लाय. जेव्हा आपण आयन वर्ड यूज करतो ना, तेव्हा त्याचा अर्थ असतो की कॉल अँड पुटमध्ये दोन्हीमध्ये आपलं काम चालू आहे. आयन बटरफ्लाय स्ट्रॅटेजी ऑप्शन सेलर्ससाठी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी असते ही. ठीक आहे. याचा सगळ्यात मोठा बेनिफिट सांगण्याच्या आधी मी तुम्हाला लेक्स सांगतो काय असेल. सगळ्यात पहिले तुम्ही ATMचा एक कॉल प्लस एक पुट हे दोन्हीही काय करणार? सेल करणार. सेल. ओके. दुसऱ्या लेगमध्ये तुम्ही काय करणार? एक OTM कॉल तुम्ही बाय करणार, कारण मार्जिन बेनिफिट मिळायला पाहिजे. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही OTM पुट काय करणार? बाय करणार. आपले किती लेग झाले? 4 झाले. 4, 3 नाही झाले, 4. ATM कॉल पण सेल आहे, हा पण सेल आहे पुट, आणि हे दोन्ही पण हेज बाय. म्हणजे आपले टोटल 1, 2, 3 आणि 4 आपले लेग्स बनणार. आणि हा आपला कशा प्रकारे दिसेल ग्राफ ते एकदा दाखवतो तुम्हाला. आपल्याला तो कसा दिसेल माहिती आहे? हे लाईन असेल असा दिसेल तो. आणि आपली जी ब्लू लाईन आहे ना, जे नंतर ॲडजस्ट होऊन जाते, ती अशी किंवा थोडीशी याच्या खाली असेल, नंतर ती याला ॲडजस्ट होऊन जाते, जर मार्केट तुमच्या रेंजमध्ये राहिलं तर. आणि मध्ये जे असतो ना, इथे तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट असतो. जर मार्केट इथंच एक्झॅक्ट एक्सपायर झालं तर. तिथे एक्सपायर होत नाही, मार्केट आजूबाजूला जातं. पण ही सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी आहे. आता मी तुम्हाला हे परत दाखवतो पहिल्यापासून. आपण सेन्सिबलला गेल्यावर आपण स्ट्रॅटेजी बिल्डरला क्लिक केलं, ट्रेडमध्ये जाऊन इथं आलं. मी तुम्हाला फिन निफ्टीचं करून दाखवतो किंवा बँक निफ्टी पण करून दाखवू शकतो. चला बँक निफ्टी दाखवतो. बँक निफ्टीमध्ये इथे गेलो न्यूट्रलमध्ये. रेडीमेड स्ट्रॅटेजी पण अवेलेबल आहे. तुम्ही पण तुमच्या हिशोबाने त्याला चेंज करू शकता, काही अडचण नाही आहे. इथं मी क्लिक केलं, आयन बटरफ्लायला आली, सेम जसा ग्राफ आला जसं मी तुम्हाला दाखवलं होतं. इथं काय केलं आपण? 17% प्रॉफिट आहे, पण मध्ये एक्झॅक्टली मध्ये. आणि जर आजूबाजूला गेलं, या लॉसच्या झोनमध्ये गेलं तर किती लॉस? तुमचा 6% लॉस होईल. रिस्क रिवॉर्ड चांगला आहे इथे, आणि मार्जिन पण कमी आहे, कारण तुमचं हेज बाय आहे दोन्ही. तर आपण बेसिकली केलं काय? आपल्या ट्रेड्स बघूया. 51,661 रुपयाला, म्हणजे 51,000 अराउंड 700 धरू आपण. 40 पॉईंटनी काही फरक पडत नाही बँक निफ्टीला. इथे आपलं आत्ता मार्केट चाललं आहे, आणि 51,700 दोन्ही आपण कॉल पुट दोन्ही विकले आहेत. जिथं मार्केट चाललंय ATM तिथं आपण दोन्ही पण विकून टाकले, कॉल आणि पुट, राईट. आणि त्यानंतर आपण OTM गेलो. आता कॉलचं OTM काय होणार? 51,700च्या वरती. 51,700च्या वरती म्हणजे 52,200, म्हणजे किती पॉईंट झाले? 500 पॉईंट. 500 पॉईंट आपण वर गेलो, आणि 500 पॉईंटला आपण काय केलं? तुम्हाला पाहिजे ऑप्शन चेन दाखवतो मी. इथं सेल केलं आपण, आणि इथं 500 पॉईंट वर गेलो, आणि 94चा बाय केलाय. म्हणजे 260 रुपये जी LTP चालली आहे ती आपण घेणार आहोत, ती आपण सेल करून ती आपल्या खिशामध्ये येणार. आपण विकलेत, आणि 94 रुपये देणार. म्हणजे 260 रुपये मायनस 94 रुपये, जे काही आन्सर येतं 160 वगैरे किंवा 150 येईल, तर 150च्या अराउंड आपल्याला प्रॉफिट आपण हा प्रीमियम खाणार आहोत, बरोबर. आणि इथं काय केलं आपण? पुट साईडला की 360 रुपयाचा प्रीमियम आपण घेतला, आपण सेल केला, आणि आपण 162 रुपयाचा प्रीमियम काय केला? त्याला दिलेला आहे, हेजसाठी दिलेला आहे. म्हणजे आपण ह्यांच्या दोघांचा डिफरन्स हा आपण खाणार आहोत, म्हणून हा चार्ट असा बनतो. पण ह्याच्या बाहेर गेलं तर हेजचा डेल्टा वाढेल, आणि हेज म्हणतो आपला ATMचा डेल्टा वाढेल, आणि आपल्याला हा प्रीमियम वाढले की आपल्याला लॉस सुरू होईल. तर स्टॉप लॉस कधी घ्यायचा? तर स्टॉप लॉस जास्त डोकं न लावता सिंपल सांगतो, या लेवलला कुठे याला निघून जायचं मार्केटमधनं बाहेर. समजा 51,700वरनं मार्केट वर गेलं तर कितीला गेलं? 52,063, म्हणजे 52,000च्या वर क्रॉस व्हायला लागलं. 50 पॉईंट वाढ बघायची, आणि तिथे एक्झिट करून टाकायचं, आणि परत त्याच लेवलला तुम्ही परत आयन बटरफ्लाय मारू शकता. याच्यामध्ये एकच अडचण आहे की ड्रॉडाऊन जो आहे कॅपिटलमध्ये थोडा जास्त होऊ शकतो, कारण पर्सेंटेज ऑफ लॉस जास्त आहे. ठीक आहे. ड्रॉडाऊन म्हणजे काय? की 1-2 दिवस लॉस झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे काय करा? प्रॉफिट बुक करत चला, इथे बेस्ट वे, आणि त्यातनं एक्झिट करत चला. थोडं पण एक तास ते 1.5 तास जर मार्केट, मित्रांनो, चल 2 तास जर मार्केट साईडवेज गेलं ना, आणि जर त्या दिवशी एक्सपायरी असेल, इंट्राडे असेल तुमचा, तर मी तुम्हाला सांगतो 2% असे बनून जातात इझिली. मी तर म्हणतो 2 तास खूप जास्त बोललोय मी, त्याच्या आधीच बनून जातात, कारण तुम्हाला थीटा टिके मस्त मिळून जातो.
काहीच हे नाही. आणि जर तुमचा व्ह्यू जर साईडवेज आहे तरच हे होणार. हे कधी वर्क होणार आपण चार्टवर दाखवतो. मला आता फिन निफ्टीचा चार्ट दाखवलाय मी तुम्हाला. चला बँक निफ्टी पण दाखवतो. बँक निफ्टी वर आपण जर गेलो आणि आपण जर इथं बघितलं तर जेव्हा एवढा दिवस, आता 15 मिनिटाचा चार्ट आहे तर तुम्ही बघा जवळपास 4 ते 5 दिवस का 8 दिवस माझ्या मते इलेक्शन झाल्यानंतर हा सगळा सीन होता. मार्केट एका रेंजमध्ये फसलं होतं. त्यामुळे इथं मस्तपणे साईडवेज झालं मार्केट आणि आयर्न बटरफ्लायला सगळ्यात चांगला प्रॉफिट मिळाला होता. मी इतक्यात ही नाही अप्लाय केलेली कारण व्हॉल्टिलिटी जास्त होती मार्केटला. मी ही अप्लाय केलेली फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये अराऊंड, आणि तेव्हा मला चांगला 8% रोज मिळायचे त्याच्यातनं, कारण मार्केट साईडवेज होतं. मार्केट व्हॉल्टाईल झालं की इथं लॉस सुरू होतो. बघा इथं व्हॉल्टाईल झालं मार्केट, आयर्न बटरफ्लाय तुटला. परत तुम्ही आत्ता पाहिलं तर आत्ता पण एका रेंजमध्ये, आणि तुम्हाला माहिती आहे मार्केट 70% रेंजमध्ये असतं. पण जी रेंज ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय माहिती आहे का, रेंज छोटी आहे. तर ती जी रेंज छोटी आहे ना, हाच एक मेजर प्रॉब्लेम आहे. इथं बाकी काही नाही, बाकी प्रॉफिट एकदा चांगला असतो इथं. तर एक्झिट कसं करायचं सोप्या भाषेमध्ये, या लेवल आलं की एक्झिट करून टाकायचं. या लेवल लावून ठेवायच्या चार्टवर. आयर्न बटरफ्लाय घेतला तसं काही पण नाही करायचं. आपल्याला सेलिंगमध्ये लक्ष द्यावं लागतं. तर इथं लावून ठेवायच्या लेवल्स, आणि या लेवलला आले की काय करायचं. आता याची ॲडजस्टमेंट काय असते, मी एक चांगला मोठा व्हिडिओ बनवेन त्याच्यावर. आता याच्यामध्ये होणार नाही ते, हा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ. इथं आला की काय करायचं, तुम्ही एक्झिट करा. इथे आला तरी एक्झिट करून टाकायचं. जो प्रॉफिट लॉस असेल मार्केट टाईमला तो जास्त दिसेल आणि तो निघून जायचं. परत इथं पण टाकू शकता. मार्केट इथं रेंजिंग झालं, तुमचा लॉस जो झाला होता तो तुमचा लॉस फार कमी होईल. मला नाही वाटत की पूर्णपणे कव्हर करू शकता तुम्ही तो लॉस, पण तरी तुमचा लॉस एकदम काय म्हणतात एकदम कॅपॅसिटीमध्ये एकदम कमी येऊन जातो. त्यामुळे फार अडचण नाही राहत तिथे. तर आपण ATMचे कॉल पुट सेल केले आहेत आणि त्याच्या बदल्यात आपण OTM केले. तुम्हाला जर पाहिजे तो OTM तुम्ही चेंज करू शकता. समजा तुम्ही हा 94चा आहे, तुम्ही म्हटलं मला अजून स्वस्त पाहिजे, मी कमी मार्केटला पैसे देणार, तर बघा ही रेंज अशी इकडे बघा इकडे वाढत चालली. ठीक आहे. पण तुमचा लॉस आहे ना तो वाढायला लागला. ठीक आहे. रेंजमध्ये फार काही फरक नाही पडला माझ्या मते. हे बघा ना 63 होतं, 52.063. जर मी 2 स्ट्राईक प्राईस जरी वर गेलो ना तर फार काही नाही वाढलेली, 20 पॉईंटनी फक्त वाढलेली आहे. आणि हे कसं गेलं, वाढत गेलं, थोडंसं रेंज वाढत गेली. तुम्ही असंही करू शकता, तुम्ही तुमच्याप्रमाणे हेच टाकू शकता आणि बास्केट ऑर्डर पण लावू शकता ह्याला. कशी हे बघा आता हे आलं पूर्ण रेंज, फार काही फरक नाही पडला 20-20 पॉईंटचा, कारण हे प्रीमियमची जो डिफरन्स आहे ना तोच तो घेतो. फार काही नाही प्रॉब्लेम. अजून वाईट गेले, लॉस वाढत जाणार तुमचा. लॉस वाढला, 1:1 झाला. अजून मी समजा लांब गेलो, इथे पण मी हेजमध्ये बाय हे केलं, असं झालं. तर प्रॉफिटेबिलिटी तो तुमची थोडीशी आता तो फिक्स ठेवतोय, पण ते मधोमध मार्केट एक्झॅक्टली क्लोज होत नाही. आजूबाजूला चांगला रिटर्न मिळतो, पण इथं बघा लॉस वाढायला लागला. हेच जर मी काय केलं, त्यांना रिसेट केलं आणि काय होतं बरं आपलं, पहिले समजा इथं परत बटरफ्लाय टाकला तर त्यांनी बाय डिफॉल्ट जो केला आहे त्याच्यामुळे लॉस पण कंट्रोलमध्ये आला आहे. तर ही जास्त बेटर वाटते मला. मोठी रेंज करायला गेले तर ती फार रेंज मोठी होत नाही. 100 पॉईंट बँक निफ्टीला काही नाही आहे फार. त्यामुळे ती रेंज वाढवायची तर वाढवा थोडीशी. जिथं जास्त कॉल रेटर असतील ना तिथं टाकून ठेवायचं, म्हणजे काय तिथं जायचं चान्सेस नाही फार मार्केटला. आणि इंट्राडेमध्ये जास्त फायदा आहे. डेफिनेटली विकली करू शकता, मंथली पण करू शकता. आता विकली झाला ना, कारण एक्सपायरला 2 दिवस आहे अजून. मंथली केलं मी तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट लॉसच गायब होऊन जातो. म्हणजे दिसतो लॉस पण एकदम कमी दिसतो. दाखवतो तुम्हाला मी पटकन एका मिनिटात दाखवतो. याची डेट जर आपण सगळ्यांनी चेंज केली तर वरतून चेंज करायचा ऑप्शन काढला वाटतं त्यांनी, इथं आहे. समजा मी आता पुढच्या याचा टाकला, इथूनच करावं लागेल चेंज. 3 जुलैला सगळे समजा ट्रान्सफर करून टाकले. 3 जुलैला गेल्यावर असं झालं, लॉस एकदम कमी झाला, प्रॉफिट पर्सेंटेज वाढला. अरे पण दिवस जास्त झाले ना, तर ते मार्केट तेव्हा आपण मार्केटला फिरायला वेळ दिलेला आहे, मग झालं ते एकूण एकच पडतं. तर तुम्ही इंट्राडेमध्ये करा, विकली करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. मंथलीमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल तर मंथलीमध्ये करा, अजून चांगलं. तुमचा प्रॉफिट लॉस पण काय म्हणतात त्याला, तुमची रेंज पण मोठी होऊन जाते. आता समजा जुलैचा केला सिलेक्ट, बघा मंथलीमध्ये आता ज्याला अजिबातच वेळ नाही, ज्याला ऑफिसला जायचं आहे, ज्याला बघायला वेळ नाही, असं करा. आता इथं लॉस बघा, बेअर मिनिमम. ठीक आहे, 61,000 रुपये लागेल, कारण लांब आहे ना, आणि लागतील फक्त 31च खरं तर, पण 60,000 रुपये M2M म्हणतात त्याला, मार्क टू मार्कसाठी थोडंसं जास्त द्यावं लागतील. आणि प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी आहे. आत्ता हा दाखवतोय कारण मार्केटला खूप वेळ देता तुम्ही. 22% प्रॉफिट मिळेल तुम्हाला जर इथे एक्झॅक्ट क्लोज झाला तर. इथं क्लोज एक्झॅक्टली होणार नाही, हेही सांगतो. 22% प्रॉफिट हा मॅक्स प्रॉफिट आहे. कमी मिळणार आहे तुम्हाला, पण 10-12%, 15%च्या वर आरामात असणार आहे. इनफॅक्ट 20% पण तुम्ही झाला आरामात मिळेल जर रेंजमध्ये राहिलात तर. जास्त वेळ दिला तर रेंज सोडायला चान्स आहे. तरी तो किती लॉस येईल तुम्हाला, 500 रुपये जातील, 600 रुपये, आणि ब्रोकरेज 700-750 रुपये, त्याच्यावर लॉस होणार नाही. रेंजमध्ये राहिलं तर एवढा प्रॉफिट कमवताल. सिम्पल स्टोरी आहे. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
नेक्स्ट व्हिडिओ मी आयन कॉन्टोरचा बनवतो आहे, हिंदी मराठी दोन्ही बनतील आणि याचा हिंदीचा व्हिडिओ पण आपण टाकलेला आहे, तो बघा तुम्ही. नेक्स्ट आपलं स्ट्रॅटेजी वाईड रेंजवाली, त्याचं नाव आहे आयन कॉन्डोर. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या. मोठे मोठे कन्सेप्टवाले व्हिडिओ पण येणार आहे, ॲनालिसिस व्हिडिओ येणार आहे, रील्स येणार आहे त्याच्यामध्ये. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि